नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून घावणं कसं करायचं ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगदी रुमाला सारखे मऊसूत असे घावणं झालेले आहेत बघा। खूप छान होतात आणि मस्त सुद्धा होतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। बघा अगदी मऊसूत असे झालेले आहेत, चवीला तर खूप छान लागतात। अगदी 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि त्यासोबत बटाट्याची भाजी सुद्धा केलेली आहे बघा। आपण पिवळा बटाटा केलेला आहे। तर तुम्हाला बटाट्याची भाजी नको असेल तर तुम्ही हिरवी चटणी सुद्धा करू शकता, नारळाची, पुदिना नारळाची चटणी सुद्धा करू शकता, त्यासोबत सुद्धा खूप छान असं लागतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण कोकणी पद्धतीचे घावणं बनवणार आहोत। तर त्यासाठी इथं घेतले 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि पाणी। हे पीठ कसं करायचं बघा। तांदूळ स्वच्छ धुवायचे, सावलीला सुकवायचे आणि ते गिरणीवर दळून आणायचे। भांड्यामध्ये पीठ काढून घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार। आणि इथं आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले, तर आपण पाणी पण मोजूनच ओतायचं आहे बघा। तर 1 वाटी भरून पाणी घेते मी अगोदर आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं करून घ्यायचं। एकदम पण जास्त पाणी ओतू नका। 1 वाटी सगळं पाणी आपण टाकून घेतले बघा। बरंचसं घट्ट आहे, तर आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे। तर दुसरी वाटी पण मी भरून घेतले, जे मी तुम्हाला एकूण किती पाणी लागलं ते सांगते। 1 वाटी पिठासाठी भरपूर असं घट्ट आहे। तर 1.5 वाटी पाणी ओतलेलं आहे बघा। तर भरपूर असं घट्ट झालेलं आहे। तर ताक कसं असतं आपलं ना, तसं ताक म्हणजे एकदम बी पातळ नाही आणि घट्टही नाही, त्याप्रमाणे आपण हे पातळ करायचं आहे बघा। असं झालेलं आहे पातळ। हे सगळं 2 वाट्या पाणी ओतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी पिठासाठी आपल्याला एकदम 2 वाटी पाणी लागलेलं आहे बघा। ताकासारखं असं ठेवायचं आहे पीठ बघा। आता आपलं पीठ तयार झाले, आपण एक 5 मिनिटं बाजूला ठेवूया आणि बटाट्याची भाजी करून घेऊया। घावणे करायचे तर त्यासाठी आपण इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅनला अगोदर गरम करायला ठेवायच्या अगोदर सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आणि पॅन चांगला तापू द्यायचा। पॅन चांगला गरम झाला, आता आपण गॅस कमी करायचा आणि एक पेला घ्यायचा आणि पेल्यामध्ये असं सोडायचं बघा, वरून सोडायचं, मधून किंवा असं कडेने तर सोडायचं। बघा जिथं जिथं राहिलंय ना आपलं, तिथं आणखीन आपण असं थोडंसं सोडून घ्यायचं आणि पीठ टाकताना ना असं सोडताना वरून सोडायचं। मस्त अशी जाळी सुटते आपल्या घावण्याला। ह्याच्यावर असं तेल किंवा तूप सोडायचं आणि ह्याच्यावर असं झाकण ठेवून एक 10 ते 15 सेकंद झाकून ठेवायचं, म्हणजे वरून सुद्धा आपलं घावणं चांगलं वाफवलं जातंय। झाकून ठेवलं होतं बघा एक 10 ते 15 सेकंद। तर बघूया आपण। तर कढईने आपण कडा मोकळा करून घ्यायचे आहेत बघा बाजूने सगळ्या। तर बघा तेल लावल्यामुळे कडा चांगल्या सुटलेल्या आहेत। तर आपला घावणा तयार झालेला आहे। आता आपण पलटी मारून घेऊया। मस्त अशी जाळी पडलेली आहे बघा आपल्याला। तर घावणा असा त्रिकोणीच करून ठेवला जातो बघा असा। तुम्हाला मऊ करायचा असेल तर मऊसूत पण केला तर थोडासा जाड करायचा। आणि तर आता आपण इथं एका जाळीवर काढून घ्यायचा, म्हणजे खालची वाफ खाली जाते आणि आपला घावणा असा चिटकत नाही।